नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। सध्या सगळीकडे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आता असं वाटायला लागलंय की सरकारला विचारावं की आमच्या मुली सुनांनी मुलींना जन्म द्यावा का नाही। आमच्या मुली सुरक्षित नाही आहेत, आमच्या लेकी बाळी सुरक्षित नाहीये का नाहीये। म्हणजे आता तुम्ही बघायला गेले तर 2 दिवसात पुण्यातल्या घटना, आता झालेली सोलापूरची, माजी महापौर वय वर्ष 72, मनोहर सपाटे, लावा त्याला रपाटे। नालायक माणूस एवढा म्हातारा झालाय, आपल्या अर्ध्या वयाच्या त्या मुलीला तो त्रास देतोय। त्याचा व्हिडिओ पाहून कसं तरी होतंय। आत्ता तो व्हिडिओ व्हायरल झालेला माझ्याकडे आला। अरे किती घाण, तुम्ही स्वतःच्याच लॉज मध्ये त्या मुलीला बोलून तिला शय्या सोबत मागतोय। नीच। आज याला सुनं नातू सगळे असताना लाज नाही वाटत त्या माणसांना। कोणत्याही पक्षाचा असो, कोणताही पदाधिकारी असो, पण नीच वृत्ती असेल तर त्याला तिथंच ठेचून काढली पाहिजे। त्या नीच वृत्तीला, त्या नालायक माणसाला तिथंच ठोकून काढलं पाहिजे। आणि हा आता त्याचा पहिला गुन्हा नाही विनयभंगाचा आहे, याच्या आधी झालाय। मग त्यावेळेस पोलिसांनी का माफ केलं? आताही पोलिसांनी किती म्हातारा असो त्याला कडकच्या कडक कारवाई केली पाहिजे। त्या मुलीला तो म्हणतोय मी म्हातारा आहे, माझं पोलीस काही वाकडं करणार नाही। लाज नाही वाटत? अशी घाणेरडी मागणी करता तुम्ही तुमच्या मुलीच्या वयाच्या मुलीला। त्याच्यानंतर नाही पाहतो थोड्या वेळाने आम्ही टीव्हीवर बघतोय तर कलकत्त्यामधलं बघतोय। कलकत्त्यामध्ये गँगरेप झाला। तिथं त्या सिक्युरिटी गार्डच्या त्या रूम मध्ये ना CCTV ना त्या बाहेर सिक्युरिटी गार्ड ना काय, आणि 4 पकडल्या गेली आहेत। तिच्याच ग्रुपमधली मुलं जरी असली तरी बलात्कार। तिथला एक खासदार म्हणतोय की मित्र आणि मैत्रिणी होते, आता त्याला काय बोलणार? त्याला काय बोलणार म्हणजे ती नीच प्रवृत्ती ठोकली पाहिजे। कसा बलात्कार करू शकता? गँगरेप, एका मुलीवर गँगरेप होतोय आणि तुम्ही एवढं शांतपणे बोलताय की मित्र आणि मैत्रिणी होते। तुमच्या मुलीच्या मित्रांनी जर तुमच्या मुलीबरोबर जर असं केलं त्या मुलांनी, मग तेव्हा तुम्ही असंच म्हणणार का? म्हणजे दुसऱ्याच्या मुलींची किंमत नाही का तुमच्या ह्याच्यामध्ये? लाज वाटली पाहिजे। नेते आहात तुम्ही, कोणत्याही पार्टीचे असो, लाज वाटली पाहिजे। तुमच्या घरात ही आया बहिणी आहेत, तुमच्या आया बहिणींना पण ह्याच नजरेने बघता का तुम्ही? ते होत नाही। तर आता मी न्यूज पाहिली की पुण्यामध्ये ढोंगी साधू बाबा मिळाला। हा ढोंगी साधू बाबा म्हणजे तो प्रसाद तामदार सूस। आता मला वाटतं बावधानला पोलीस कंप्लेंट झाली आहे। हा प्रसाद तामदारांनी मठ काढला होता। मठ, त्या मठामध्ये महिला जायच्या, दर्शन घ्यायचा, तिथं राहणाऱ्या महिला किंवा जिथं वासी त्या महिलांचे तो प्रायव्हेट क्षण मोबाईलवर बघायचा। लाज वाटली पाहिजे याला। विनयभंग केलाय त्यांनी, तिथे जादूटोणा केला, तिथं महिलांचं शोषण केलं, तेव्हा आता गुन्हा दाखल झाला। कडक शिक्षा केली पाहिजे पोलिसांनी, कडक शिक्षा। कोणाचाही आका कोणी असो, त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे। आणि अशा नराधमांना शिक्षा नाही केली ना तर आम्ही बायका खरंच त्यांना घरात घुसून मारू, कारण का आम्हाला आमच्या लेकी बाळींची सुरक्षा करायची आहे। तुमच्या हातात ताकद नाही ना आमच्या महिलांची, आमच्या मुलींची सुरक्षा करण्याची, तर सांगा आमच्यात ताकद नाही, आम्ही सुरक्षितता देऊ शकत नाही, लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवू शकत नाही, सांगा आम्हाला। आम्ही त्यांना घरात घुसून मारू, घरात घुसून, तीच शिक्षा त्यांना बरोबर आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।